आपल्यापैकी बरेच जण कंटिन्युअसली यूट्यूबवरती ॲक्टिव्ह असतो. आपण त्यामध्ये एज्युकेशनल, एंटरटेनिंग, मोटिवेशनल आणि कधी कधी टाइमपासवाले सुद्धा व्हिडिओज बघतो आणि आपला जो वेळ आहे तो त्यामध्ये वेस्ट घालवतो. पण जर याच व्हिडिओजमधून तुम्हाला इन्कम सोर्स जनरेट होणार असेल तर तोही अगदी तुमचा फोन आणि फक्त इंटरनेट कनेक्शन यूज करून. तर आजची व्हिडिओ स्पेशली याच एका जबरदस्त वर्क फ्रॉम होमच्या आयडियावरती असणार आहे. नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर तुमचे बरेच रिक्वेस्ट असतात की वर्क फ्रॉम होमचे आयडियाज दे जे की आम्ही घरात बसून करू शकतो. तर आजची व्हिडिओ स्पेशली वर्क फ्रॉम होमसाठी आहे. जर तुमच्याकडे एखादा स्मार्टफोन आणि जर इंटरनेट कनेक्शन असेल आणि सोबतच तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल एखादं काम करण्यासाठी, तर तुम्ही हे जे काम आहे तर ते नक्की चालू करू शकता. तर आजचं काम मी जे तुम्हाला सांगते तर ते आहे व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय, तर तुम्ही यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज बघताय, डेली व्लॉग्स बघताय, एज्युकेशनल व्हिडिओज बघताय. अगदी माझे व्हिडिओज जरी तुम्ही बघितले तरी त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल की थोडाफार जो भाग असतो तो एडिटिंगचा असतो. म्हणजे एखादी टेक्स्ट येते किंवा दोन व्हिडिओज एकत्र आपण अटॅच करतो किंवा काही इफेक्ट येतो, काही म्युझिक आपण ॲड करतो, व्हॉइस ओव्हर देतो. तर या बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या व्हिडिओ बनल्यानंतर आपल्याला करावे लागतात, त्याच्यावरती प्रोसेस करावे लागतात आणि त्यानंतर ती जे व्हिडिओ असेल तर ते आपण यूट्यूबवरती अपलोड करतो. तर असे बरेच कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, असे बरेच यूट्यूबर्स आहेत ज्यांना व्हिडिओ एडिटिंगची गरज असते. मग त्यांच्याकडे इतका पुरेसा वेळ नसतो की ते प्रत्येक वेळी त्यांचे व्हिडिओ शूटसुद्धा करतील आणि त्यानंतर एडिटसुद्धा करतील. तर त्यामुळे त्यांना काही व्हिडिओ एडिटर्सची गरज असते. जर तुम्ही या फील्डमध्ये ऑलरेडी असाल तरी तुम्ही, मी जो ऑप्शन सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला इझिली क्लायंट्स जे आहेत तर ते मिळून जातील, काम जे आहे तर ते मिळून जातील. आणि जर तुम्ही या फील्डमध्ये नवीन असाल तर मी तुम्हाला कम्प्लीट रोड मॅप देणार आहे की कशा पद्धतीने चालू करायचं आहे आणि कशी आपली जी प्रोसेस आहे तर ती असणार आहे. तर सगळ्यात पहिला व्हिडिओ एडिटिंग म्हणजे जे व्हिडिओचे छोटे छोटे भाग असतात तर ते आपल्याला एकत्र अटॅच करायचे असतात. त्याच्यामध्ये जर काही टेक्स्ट ॲड करायचे असेल, इफेक्ट ॲड करायचं असेल, काही व्हॉइस ओव्हर द्यायचं असेल, काही म्युझिक द्यायचं असेल तर ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये ॲड करावं लागतं अकॉर्डिंग टू क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. क्लायंटची जशी रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंगली आपल्याला ते व्हिडिओ असेल तर ती एडिट करावी लागते. व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणते ॲप वापरायचं, तर व्हिडिओ एडिटिंगसाठी बरेच ॲप्स आहेत. तुम्ही प्ले स्टोअर चेक करा, व्हिडिओ एडिटिंगचे ॲप्स बरेच आहेत. पण मी जो यूज करते तर तो आहे हा इनशॉटचा ॲप. तर याची कम्प्लीट ट्युटोरियल तर मी तुम्हाला नाही देऊ शकत, पण तुम्हाला बेसिकमध्ये मी सगळे डिटेल्स जे असतात ते देण्याचा प्रयत्न करेन की इनशॉट आपण कशा पद्धतीने वापरायचे, कसे आपण आपले व्हिडिओज एडिट करायचे आणि ते कशाप्रमाणे पूर्ण प्रोसेस करून आपण क्लायंटपर्यंत शेअर करायचे. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगबद्दल बेसिकमध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन देते. तर जी माझी मोबाईलची स्क्रीन आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते सो दॅट तुम्हाला इझिली लक्षात येईल. तर हा आहे इनशॉटचा ॲप. इनशॉटच्या ॲपमध्ये सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तर तो तुम्ही बघितला तर तो आहे व्हिडिओचा. तर व्हिडिओजमध्ये आल्यानंतर एकतर माझे जे काही प्रोजेक्ट्स असतील तर ते सगळे मला इथे ड्राफ्ट्समध्ये दिसतील. जे काही माझे डिझाईन्स असतील तर त्या सगळ्या मला इथे ड्राफ्ट्समध्ये दिसतील. सोबतच मला जर एखादी नवीन व्हिडिओ बनवायची असेल इथे माझ्याकडे न्यूचं ऑप्शन आहे. न्यूवरती मी क्लिक केलं तर माझे जे नवीन व्हिडिओज आहेत तर ते मी ॲड करू शकते. याच्यामध्ये मला कोणते कोणते व्हिडिओज हवे ते मी सिलेक्ट करणार आहे आणि ते ऑटोमॅटिकली जे आहे तर ते माझ्या पेजमध्ये ॲड होणार. तिथे ॲडचं ऑप्शन आहे, ऑटोमॅटिकली माझ्या पेजमध्ये ॲड होतील. तर माझे व्हिडिओज ॲड झाले आहेत. ठीक आहे, तर 2 व्हिडिओज आहेत टोटल. इथे तुम्ही बघू शकताय खाली तर 2 व्हिडिओज आहेत. तर आता ह्याची जी साईज आहे तर ही साईज तुम्ही बघितली तर इंस्टाग्राम स्टोरीची साईज आहे, पण आपल्याला हे जे व्हिडिओज असतील तर ते यूट्यूबच्या साईजमध्ये करावे लागतात. त्यासाठी इथे कॅनव्हास ॲप दिला आहे, कॅनव्हासचा फीचर दिला आहे आणि इथे यूट्यूबचं रिझॉल्युशन जे आहे किंवा साईज जे आहे तर ते तुम्ही सेट करू शकता. अप्लाय टू ऑल केलं तर पूर्ण सगळ्या व्हिडिओला हा जो इफेक्ट आहे तर तो अप्लाय होणार आहे. तर इतकं सोप्या पद्धतीने असतं. आता याच्यामध्ये 2 व्हिडिओजच्या मधलं ट्रान्झिशन हे सुद्धा तुम्ही चेक करू शकताय. 2 व्हिडिओजच्या मधले ट्रान्झिशन मी अप्लाय करून दाखवते. ठीक आहे, सर्कल ट्रान्झिशन आलं 2 व्हिडिओजच्या मध्ये. तर अशा पद्धतीने हे आपण करू शकतो. सोबतच एखादी टेक्स्ट आपल्याला ॲड करायची असेल, कोणतीही टेक्स्ट असेल तर ती आपण इथे ॲड करू शकतो. ती कम्प्लिटली कस्टमाइज करू शकतो, कम्प्लिटली जशी आपल्याला हवी आहे त्या पद्धतीने. आता इथे 2 ऑप्शन्स आहेत. इनशॉट जो आहे तर तो पेड व्हर्जनमध्ये सुद्धा मिळतो. काही फॉन्ट्स तुम्हाला पेड व्हर्जनमध्ये मिळतात आणि इनशॉट मी पर्सनली जो यूज करते तर तो आहे फ्री व्हर्जन, जो की मी बऱ्याच वर्षांपासून यूज करते. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर टेक्स्टवरती सुद्धा ॲनिमेशन्स तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, वेगवेगळे ॲनिमेशन्स येतील तर ते तुम्ही अप्लाय करू शकता.
इथे तुम्ही वेगवेगळे इफेक्ट सुद्धा ऍड करू शकता. तुम्हाला इथे म्युझिकचं ऑप्शन दिलेलं आहे, तर तुम्ही इथे म्युझिक ऍड केलं तर ठीक आहे, किंवा वेगवेगळे इफेक्ट्स. आता इथे बरेच इफेक्ट्स आहेत. ठीक आहे, इफेक्ट्सच्या पार्टमध्ये आपण आलोय. बरेच इफेक्ट्स आहेत जे आपल्याला डेली व्लॉग्समध्ये किंवा कोणत्याही आपल्या व्हिडिओजमध्ये लागू शकतात. तर त्यातले काही पॉप्युलरवाले आहेत ते मी यूज करते. सध्या मी बबलचा यूज करते. तर हा जो इफेक्ट आहे तर इथे आपल्याला दिसेल तो बबलचा इफेक्ट अप्लाय झालाय. तो आपण आपल्याला जिथे हवा आहे तिथे चेंज करू शकतो. तर इतका सोपा आहे इनशॉट ॲप यूज करण्यासाठी. याच्यामध्ये बरेच जर स्टिकर्स आपल्याला काही ऍड करायचे असतील, फॉर एक्झाम्पल मी काही बेबीजचे स्टिकर ऍड करते. मी बेबी सिम्पली सर्च करते स्टिकर्सच्या पार्टमध्ये, तर मला बरेच ऑप्शन्स अवेलेबल होतील. त्यातला कोणताही मी इथे घेऊ शकते आणि कम्प्लिटली त्या स्टिकरला सुद्धा मी कम्प्लिटली ॲनिमेट जे आहे ते करू शकते. तर अशा पद्धतीने दिसेल. तर कोणतीही व्हिडिओ असेल तर ती अगदी इझिली आपण इनशॉट ॲपमध्ये एडिट करू शकतो. जर तुम्हाला इनशॉट ॲप डिटेलमध्ये शिकायचं असेल की अगदी व्हिडिओज त्यामध्ये रेकॉर्ड कशा करायच्या किंवा त्या कशा घ्यायच्या, एडिटिंग कसं करायचं, टेक्स्ट, इफेक्ट्स, बऱ्याच ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर हा जो पार्ट आहे तर तो मी आपल्या यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये कव्हर केलेला आहे, इनशॉट ॲप स्पेशली. त्यामुळे तुम्ही या कोर्सबद्दल डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपला यूट्यूबचा मास्टर क्लास आहे तर तो 23 जुलैला चालू होतोय. दुपारची 2ची टायमिंग आहे. स्पेशली लेडीजसाठी ही टाइम मी ठेवलेली आहे, सो दॅट बरेच लेडीज असतील तर ते कनेक्ट करू शकतील. तर यामध्ये तुम्हाला व्हिडिओज रेकॉर्ड कसे करायचे, ते एडिट कसे करायचे, इनशॉटचा कम्प्लीट ट्युटोरियल जो आहे तर तो मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्यानंतर यूट्यूबचे अजून बरेच म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन कसं ऍड करायचं किंवा चॅट जीपीटी कसं वापरायचं, स्क्रिप्ट रायटिंग कसं करायचं आहे, त्यानंतर थंबनेल्स कसे डिझाईन करायचे आहेत, हा बराच कंटेंट आहे. यूट्यूब स्टुडिओबद्दल डिटेल्स असतील तर हे बरेच कंटेंट आहेत किंवा बरेच लेक्चर्स आहेत जे मी त्या यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच हा क्लास तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. यूट्यूब मास्टर क्लासची फीज किती असणार आहे तर 1000 रुपीजच असणार आहे. त्याच्यावरती नक्कीच मी चार्ज नाही करत. आता व्हिडिओ एडिटिंग तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. ही जी सर्व्हिस आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकताय. पण तुम्हाला जे आहे तर ते व्हिडिओ एडिटिंगसाठी क्लायंट्स कसे मिळणार आहेत, तर तुमचा जो मेन क्लायंट बेस असणार आहे तर तो यूट्यूबवरती असणार आहे. कारण सध्या बऱ्याच यूट्यूबर्सना जे आहे ते व्हिडिओज जे आहेत ते एडिट करून लागतात. तर मी तुम्हाला थोडक्यात जी आहे तर ती माहिती सांगते. तर मी माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करते सो दॅट तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे आपण जे काम आहे तर ते करायचं आहे. कारण मी ज्या गोष्टी सांगते बऱ्याच जणांना तुम्हाला समजत नाही, त्यामुळे प्रॅक्टिकल गोष्टी जर सांगितलं तर इझिली तुमच्या लक्षात येईल. तर आता मी काही यूट्यूबर्सचे अकाउंट्स ओपन करते. तर ठीक आहे, हे अकाउंट मी ओपन केलंय आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांचा जो आहे तर तो मेल आयडी त्यांनी कम्प्लिटली इथे विजिबल केलेला आहे. तुमचे जे काही पोर्टफोलिओ असेल तुमच्या व्हिडिओचा किंवा जो काही तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तुमच्या या मेल आयडी वरती त्यांना कनेक्ट करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. बरेच यूट्यूब क्रिएटर्स आहेत जे त्यांचे मेल आयडी त्यांच्या अबाउट सेक्शनमध्ये ॲड करतात. त्याच्यामध्ये मी अजून काही चॅनल्स घेते तुम्हाला, जसं की मोठे मोठे चॅनल्स घेते. तुम्ही सध्या जे न्यू क्रिएटर्स आहेत त्यांच्यावरती फोकस करू शकता. आता मी हा एक चॅनल घेते प्रियंका प्रकाशचा. तर इथे सुद्धा तुम्हाला त्यांचा मेल आयडी जो आहे तो विजिबल होईल. तर तुम्ही तुमचे जे बिझनेसचे मेल्स असतील तर ते त्यांना तुम्ही फॉरवर्ड करू शकता. त्यांच्यासाठी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे थंबनेल्स सुद्धा लागतात. ठीक आहे, हे जे थंबनेल्स असतात तर ते लागतात. तर इथे अजून एक ऑप्शन आहे, जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येत असेल तर तुम्ही थंबनेल्स जे आहेत तर ते सुद्धा बनवून देऊ शकतात. कुठलाही युट्यूबर असेल तर त्याला थंबनेल्स लागतात, कारण थंबनेलवरती त्याचा व्हिडिओ किती जास्त बघितला जाणार आहे तर ते डिपेंड राहत आहे. त्यामुळे हे जे व्हिडिओ थंबनेल्स असतील तर ते सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. तर थंबनेलचा पार्ट आपण आपल्या ग्राफिक डिझायनिंगच्या क्लासमध्ये कव्हर करतो. जर तुम्हाला थंबनेल्स बनवायला शिकायचे असतील तर तुम्ही नक्कीच तो क्लास करू शकता. पण तुम्हाला यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये थंबनेल्सचा एक पार्ट आपण कव्हर केलेला आहे, सो दॅट याच्यामध्ये कोणताही पॉईंट तुमच्याकडून मिस आउट झाला नाही पाहिजे त्यासाठी. तर यूट्यूबच्या मास्टर क्लासचा एक पोस्टर मी तुम्हाला इथे शेअर करते सो दॅट तुम्हाला एक रफ आयडिया येईल की कशा पद्धतीने आपला जो क्लास आहे तर तो होणार आहे, तर सिलेबस जो आहे तर तो कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, तर हा होता कम्प्लीट रोड मॅप. तुम्हाला एखादी व्हिडिओ एडिट करून ती जर तुम्हाला सेल करायची असेल किंवा ती सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करायची असेल तर चार्जेस जे आहेत तर ते तुम्ही डिपेंड करताय तुमच्या
स्किलवरती, तुम्ही कशा प्रकारे व्हिडिओज बनवताय किंवा कशा प्रकारे काय क्वालिटीने तुम्ही एडिट करताय त्याच्यावरती डिपेंड करतं. जर तुम्ही हाय क्वालिफाईड किंवा प्रोफेशनल व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर नक्कीच त्या व्हिडिओसाठी तुम्ही हाय चार्जेस घेऊ शकता. पण जर तुम्ही आत्ताच नुकते शिकलाय व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी, व्हिडिओ एडिटिंग करायला, तर तुम्हाला जे आता ते तुमचे फीज जे इतरांना परवडेल अशा पद्धतीने जे आता ते घ्यायला हवे किंवा तुमच्या सर्व्हिसला जे जस्टिफाय करते तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे फीस जे असतील तर ते घेतले पाहिजे पर व्हिडिओ. तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 300 किंवा 350 पासून जे आता ते चार्ज करू शकता. व्हिडिओची रिक्वायरमेंट काय आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही अजून 500 सुद्धा चार्ज करू शकता. जर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून जास्त डीपमध्ये माहिती असेल, जर तुम्हाला इफेक्ट्स असतील, स्टिकर्स असतील किंवा बॅकग्राऊंडची स्क्रीन असेल, पीप असेल, तर या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती असतील तर तुम्ही जास्तीत जास्त चार्ज करू शकताय. पण सुरुवातीला तुम्हाला जे आहे ते कमी चार्ज करायचा जोपर्यंत तुमचा क्लायंट बेस जो आहे तर तो होत नाही आहे, बनत नाही आहे. तर इझिली जर तुम्ही 2 क्रिएटर्ससाठी 2 व्हिडिओज बनवून दिले तर तुम्हाला दिवसाला घरातूनच तुमच्या फोनवरून काम करून 1000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे तर सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे किंवा सध्या खूप जास्त इन डिमांड करिअर ऑप्शन आहे. जो हाऊसवाईफ असतील, स्पेशली एज्युकेटेड हाऊसवाईफ असतील तर त्या करू शकतात. जर तुम्हाला नॉलेज असेल, इंटरेस्ट असेल तर तुम्ही या फील्डकडे वळू शकता, कारण इथे तुम्हाला खूप जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर मी तुम्हाला आय थिंक सगळ्या गोष्टी सांगितल्यात की व्हिडिओ एडिटिंग म्हणजे नक्की काय असतं, ही सर्व्हिस तुम्ही कशी प्रोव्हाइड करायची असते, सोबतच कोणाला द्यायची असते. ठीक आहे, तर या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात हे करिअर तुम्हाला चालू करायचं असेल तर आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मिळाली असेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून प्लीज सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्पेशली एज्युकेटेड हाऊसवाईफ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांना नक्की शेअर करा. तुमची एक शेअर असेल तर त्यांना काम मिळवून देणार आहेत. तर नक्कीच तुम्ही आपला जो कंटेंट आहे तो प्लीज शेअर करा. आणि सोबतच अजून कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही 2-3 व्हिडिओज आहेत, 2-3 टॉपिक्स आहेत जे की मी सॉर्ट करून ठेवलेले आहेत. त्याच्यावरती तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओज मिळतील याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये फ्रीलान्स रायटिंग आहे, त्यानंतर फ्रीलान्स व्हिडिओ एडिटिंगचा आपण आज पार्ट घेतला. त्यानंतर अजून एक पार्ट आहे तो आहे होम सलून बिझनेस किंवा हँडी वुमन बिझनेस. हे पूर्ण रोडमॅप हवे आहेत कसे चालू करायचे, ते कम्प्लिटली कसे करायचे तर ते मी माझ्या कमिंग सेशन्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजेल अशा भाषेमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत चॅनलवरचे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू सो मच.